Hello everyone. Hello friends. Hello. Welcome in the today's video. Standard 8th and subject English. Friends, today we are going to play a game Wordplay 1 in the first unit. And the game is anagrams. Friends, today we are going to play. There are three games. One anagrams, second one mother tongue or other tongue, and riddles. So open page number 25. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी इंग्रजी विषयाच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ड प्ले पाहणार आहोत. युनिट 1 मधील वर्ड प्ले 1 हे आपण पाहतोय. यामध्ये 3 खेळ आपण खेळणार आहोत. एक ॲनाग्राम्स, मदर टंग और अदर टंग आणि रिडल्स. तर आपण सर्वजण पान नंबर 25 वरती येऊया. ओके फ्रेंड्स, ॲनाग्राम्स. आता ॲनाग्राम्स हे काय आहे बघा. An anagram is a play on words created by rearranging the letters of the original words to make a new word or phrase. Anagrams can be fun and witty. We can often find examples of anagrams in everyday life. Friends, I will read it once again. Pay attention on page number 25 or on your screen. An anagram is a play on words created by rearranging the letters of the original words to make a new word or phrase. Anagrams can be fun and witty. We can often find examples of anagrams in everyday life. मित्रांनो, ॲनाग्राम म्हणजे एक शब्दांचा खेळ आहे. ॲनाग्राम म्हणजे शब्दांचा खेळ आहे की ज्यामध्ये एखाद्या शब्दातील अक्षरांचा क्रम बदलून नवीन शब्द तयार केला जातो. एखाद्या शब्दातील अक्षरांचा क्रम बदलून नवीन शब्द तयार केला जातो. होणारा नवीन शब्द हा अर्थपूर्ण शब्द असतो आणि ॲनाग्राम हे अगदी फन, मजेशीरही असतात आणि विनोदीही असू शकतात. ओके, बरेचसे ॲनाग्राम हे खूप मजेशीर आणि गमतीशीर, विनोदीही असू शकतात. तुमच्या लक्षात आलं असेल, ॲनाग्राम म्हणजे असा खेळ की शब्दाचा हा खेळ आहे की त्या शब्दातील अक्षरांचा क्रम मागं पुढं करून आपण नवीन एक अर्थपूर्ण शब्द बनवणार. त्याला आपण ॲनाग्राम असं म्हणणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल काय उदाहरण दिले बघा या ठिकाणी. स्टेट, STAT, स्टेट. स्टेटचा या शब्दातील अक्षरांचा क्रम आपण चेंज केला आणि शब्द बनवला टेस्ट, TAST. STATE यामध्ये 5 अक्षर आहेत आणि तीच 5 अक्षरांचा क्रम बदलून टेस्ट, TAST हा बनवला. आता लक्षात येत असेल तुमच्या किती सोपा खेळ आहे हा, पण गमतीशीर आहे आणि विनोदी आहे. डस्टी, स्टडी, DUSTY आणि स्टडी STUDY. नेक्स्ट सेव, वेस्ट, थिंक, नाईट, एक्सेट्रा. आता आपणाला या ठिकाणी एक ग्रुप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय आहे बघा. डिवाइड द क्लास इन 4 ग्रुप्स. द फर्स्ट ग्रुप फाइंड्स आउट anagrams of 3 letters. The second group finds out anagrams of 4 letters. And the third and fourth group finds the anagrams of 4 and 5 letters respectively in the given time. The group which collects maximum anagrams in the given time will be the winner. एक ग्रुप ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेली आहे. 4 गट करा म्हणून सांगितलेत. आता तुम्ही तुमच्या परीनं तिथं जसे तुम्हाला जमतात तसे गट करा. पहिला गट जो आहे तो काय करेल. द फर्स्ट ग्रुप फाइंड्स आउट ॲनाग्राम्स ऑफ 3 letters. पहिला ग्रुप 3 अक्षरी ॲनाग्राम शोधेल. 3 अक्षरी शब्द घेऊन त्यापासून ॲनाग्राम करेल. दुसरा ग्रुप
4 अक्षरी शब्द, तिसरा ग्रुप आणि पुढचा चौथा ग्रुप हा 4 अक्षरी आणि 5 अक्षरी असे सांगितलेले आहेत. हे शब्द घेऊन आपण त्या शब्दांचा क्रम बदलायचा आहे आणि नवीन अर्थपूर्ण इंग्रजी भाषेतीलच शब्द तयार करायचा आहे. ओके, या पद्धतीनं तुम्ही कोणतेही असे 3 अक्षरी 4 अक्षरी शब्द घ्या आणि प्रयत्न करा. एक 10 तरी शब्द घ्या आणि प्रयत्न करा त्यातील शब्दांतील अक्षरं मागं पुढं करून त्यांचा क्रम बदलून नवीन शब्द आपल्याला मिळतो का. इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिले. मेक एनाग्राम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. रिमेंबर an anagram contains exactly the same letters, no more, no less, only in a different order. इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे, आपण ती करूया. आपण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, एनाग्राम करत असताना लक्षात घ्या, रिमेंबर an anagram contains exactly the same letters, no more or less, only in a different order. एनाग्राम करत असताना किती अक्षराचा शब्द मूळचा आहे त्यापासून तयार करत असलेला शब्द हा तितक्याच वापरलेल्या अक्षरांचा आणि त्याच अक्षरांचा पाहिजे. एकही अक्षर त्यातलं कमी करायचं नाही, एकही वाढवायचं नाही. फक्त डिफरंट ऑर्डर असेल, क्रम फक्त अक्षरांचा बदललेला असेल, पण अक्षरं तीच असणार आहेत. ओके, आता आपण या ठिकाणी एनाग्राम तयार करूया. पहा, या ठिकाणी दिलेले आपल्याला जे शब्द आहेत त्या शब्दांपासून आपण आता एनाग्राम तयार करूया. ओके, पहिला शब्द आहे आपला टेन. TEN, टेन. टेन वरून आपण शब्द बनवूया नेट. NET. TEN, TEN ही 3 अक्षर आहेत. आपण त्यांचा एनाग्राम बनवलं NET, नेट. नेक्स्ट DAIRY, डेअरी. त्यापासून आपण डायरी हा शब्द बनवू शकतो. ग्लीन, नेक्स्ट वर्ड आहे ग्लीन. ग्लीन पासून एंजल, ANGEL. क्रम लक्षात येतो बघा मित्रांनो तुमच्या, ANGEL. नेक्स्ट फॉर्मर. फॉर्मर वरून रिफॉर्म, REFORM, रिफॉर्म. ऑक्शन, शब्दशः ऑक्शन म्हणजे लिलाव, पण ऑक्शन मध्ये आपण कॉशन असलं पाहिजे, बरोबर. CAUTIONED, कॉशन. CAUTIONED. पुन्हा मी सांगतोय CAUTIONED. 9 अक्षरांचा शब्द आपण बनवला कॉशन. आणि ऑक्शन ही दिलेला किती अक्षरांचा आहे बघा, AUC 3 अक्षर, TIO 3 अक्षर आणि NED 3 अक्षर. 9 अक्षरांचा शब्द आहे. बनवतानाही 9 अक्षरांचाच, पण याच अक्षरांचा बनवायचा आहे. नेक्स्ट, काही एनाग्राम्स असे येतात की त्यांच्यामध्ये खूप साधर्म्य असतो, सहसंबंध असतो. जसं आता ऑक्शनमध्ये, लिलावमध्ये आपण कॉशन असलंच पाहिजे, त्याच्यापेक्षाही सहसंबंध जवळचा आहे तो लिसनमध्ये. LISTN, लिसन. हे लिसन जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण पूर्ण सायलंट पाहिजे, त्याशिवाय लिसन होणार नाही. तर हा एक स्पेशल एनाग्राम आपण याला म्हणूया, लिसन सायलंट. SILENT, सायलंट. नेक्स्ट ॲलर्जी. ॲलर्जी, गॅलरी. ॲलर्जी, गॅलरी. पुढचे काही शब्द या ठिकाणी आहेत बघूया आपण. इथंही सहसंबंध आहे. काय सहसंबंध आहे बघा, पुढचा शब्द आहे आपला फ्युनरल. फ्युनरल, अंत्यविधी. फ्युनरल, रियल फन. फ्युनरलवरून काय आपण केलं, रियल फन. टीचर, चीटर. CHEATER. नेक्स्ट
डॉर्मिटरी, डॉर्मिटरी म्हणजे वसतिगृह. डर्टी रूम असं याचं ॲनाग्राम होईल. अक्षर तितकीच आहेत का बघा. डर्टी रूम, DIRTYROOM, डर्टी रूम. या पद्धतीनं आपण ॲनाग्राम तयार करायचे आहेत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल नेमकं की आपण हे ॲनाग्राम कसे बनवायचे आहेत ते. पुन्हा एकदा बघा, आपण जितक्या काही शब्दांचे ॲनाग्राम बनवलो ते या ठिकाणी आपण एक एक शब्द बनवलेला आहे. तुम्हाला जर यापेक्षा जास्त एकाच शब्दापासून अक्षरांचा क्रम बदलून जादा शब्द बनवता येत असतील तर नक्की बनवा, पण किमान एक तरी बनवा. 10 नेट, डेअरी डायरी, ग्लीन एंजल, फॉर्मर रिफॉर्म, ऑक्शन्ड कॉशन्ड, लिसन सायलेंट, ॲलर्जी गॅलरी, फ्युनरल रियल फन, टीचर चीटर, डॉर्मेटरी डर्टी रूम असे आपण ॲनाग्राम बनवलेले आहेत. तुम्ही आता 3 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द, 5 अक्षरी शब्द असे घेऊन त्यापासून मॅक्झिमम ॲनाग्राम बनवा. नेक्स्ट गेम आहे आपला मदर टंग और अदर टंग. मदर टंग और अदर टंग. ओके, आय विल रीड इट. पहा. There are some words in English which sound like words in your mother tongue. But if you consider the meaning and use, you realize that they are different words altogether. असे बरेच असे शब्द आहेत की ज्या शब्दांचा उच्चार दोन्ही भाषेत, तिन्ही भाषेत एकसारखा येतो, पण त्या भाषेमध्ये त्याचा अर्थ आणि त्याचा वापर हा कितीतरी वेगळा असतो. जस्ट एक्झाम्पल, आपण मराठीत बोलत असताना भंगार, भंगार हा शब्द बोललो तर अगदी तुटक्या फुटक्या खराब गोष्टी सगळ्या असं आपण भंगार म्हणू, बरोबर. पण तेच कन्नडमध्ये जर शब्द भंगार म्हटलं तर तिथं गोल्ड, सोनं हा अर्थ येतो. म्हणजे साऊंड एकच आहे, भंगार हा एकच साऊंड आहे, पण 2 वेगळ्या भाषांमध्ये त्याचा किती वेगळा अर्थ आहे. या एका उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की देर आर सम वर्ड्स इन इंग्लिश विच साऊंड लाईक वर्ड्स इन युअर मदर टंग, बट इफ यू कन्सिडर द मिनिंग ऑफ अँड यूज, यू रिअलाइज दॅट दे आर डिफरंट वर्ड्स ऑलटुगेदर. असे बरेचसे शब्द आहेत की इंग्रजीतले की ज्यांचा उच्चार आपल्या मराठी भाषेत सुद्धा तोच येतो, पण त्या शब्दाचा अर्थ आणि उपयोग मात्र हा कितीतरी वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपल्याला काही उदाहरण दिलेले आहेत बघा, की इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहेत की जे सारख्या उच्चाराचा आपल्या मातृभाषेला किंवा आपल्या राष्ट्रभाषेला वेगळ्या वेगळ्या अर्थानं ते शब्द वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वर्ड आहे रोज. आता रोज, ROSE, रोज, रोज याचा इंग्रजीतील अर्थ एक प्रकारचं फूल असं होतो. ओके, अ फ्लावर, गुलाबाच्या फुलाला पण रोज म्हणतो. रोज मिनिंग इन इंग्लिश अ फ्लावर. मिनिंग इन मराठी, रोज म्हणजे मराठीत रोज हा जो उच्चार आहे तो मराठीत काय होईल, तर मराठीत असो किंवा हिंदीत असो दररोज या अर्थानंच तो वापरला जातो, डेली. ओके, मिनिंग इन हिंदी एव्हरीडे, दररोज. तर रोज, रोज हा उच्चार हा मराठीमध्ये रोज अ फ्लावर झाला. सॉरी, रोज शब्दशः ROSE, रोज म्हणजे इंग्लिशमध्ये अ फ्लावर झालं, मराठीमध्ये रोज म्हणजे डेली झालं, मिनिंग इन हिंदी एव्हरीडे, दररोज झालं. ओके, नेक्स्ट उदाहरण पाहूया. सन, SUN किंवा SON. आता दोन्ही उच्चार एक असेल तर इंग्रजीत अर्थही वेगळे आहेत. SUN सन अ स्टार आहे. ओके, SUN सन म्हणजे स्टार, तारा आहे तो एक.
आपण हे दुसरं उदाहरण पाहतोय. सन, अ स्टार आणि SON सन, अ मेल हेअर. ओके. आता मराठीमध्ये सण हा उच्चार आपण मराठीत पाहिला तर फेस्टिवल होतो. ओके. सण, फेस्टिवल, सण उत्सव या अर्थानं. अँड इन हिंदी सन, इयर, वर्ष, सन. ओके. नेक्स्ट, पीस. PIEC, पीस, अ बीट. अँड पीस, PAC, पीस मीन्स काम, शांत. इंग्रजीतील पीस हे जे दोन शब्द दिलेत, एक PIEC पीस आणि एक PAC पीस. PIEC पीस म्हणजे बीट, तुकडा, आणि PAC पीस म्हणजे शांत, काम. तर पहिल्या पीसचा अर्थ बीट झाला तर दुसऱ्या पीसचा अर्थ काम झाला. तर पीस हा मराठीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा फिदर, पीस, पक्षाचं पीस या अर्थानं बोलतो. तर हिंदीमध्ये पीस, ग्राइंड, दळणे, पिसिंग अँड पिसिंग, ग्राइंड. ओके, दळणे. नेक्स्ट वर्ड आहे आपला काम. काम म्हणजे पीसफुल, शांतपणे. पण मराठीत काम हे काम, त्याला आपण इंग्लिशमध्ये वर्क म्हणणार. ओके. अँड इन हिंदी काम, कामच, वर्क असा अर्थ होतो. तर याप्रमाणे आता लक्षात आलं तुमच्या की मदर टंग आणि ऑदर टंग, इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहेत जे सारख्या उच्चाराचा आपल्या मातृभाषेतला अथवा हिंदीतला अर्थात राष्ट्रभाषेतला शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो. अशी काही आपण उदाहरणं पाहिलेत. तर या ठिकाणी आपल्याला एक टास्क दिलेलं आहे सोडवण्यासाठी, ते आपण पाहूया. काय आहे बघा. नाव कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आपल्याला आता हा टेबल पूर्ण करायचा आहे. ओके. साऊंडकडे लक्ष द्या, उच्चाराकडे लक्ष द्या, प्रोनाऊन्सिएशनकडे लक्ष द्या. पहिला वर्ड आहे बोट, BOAT, बोट. ओके. आता मिनिंग इन इंग्लिश अँड मिनिंग इन मराठी असं सांगितलेलं आहे. BOAT, बोट. बोट हा वर्ड मिनिंग इन इंग्लिश अँड मिनिंग इन मराठी आपण लिहायचं आहे. ओके. आता बोटचं आपण मिनिंग इन इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो. बोट मीन्स अ स्मॉल वेसल फॉर ट्रॅव्हलिंग वॉटर. बरोबर. बोट अ स्मॉल वेसल फॉर ट्रॅव्हलिंग वॉटर, पाण्यातून प्रवास करत असताना वापरलं जाणारं त्याला आपण बोट म्हणतो. अँड इन मराठी बोट अ फिंगर होईल तिथं. बरोबर. किंवा अ लिंब ऑफ ह्युमन बॉडी, मानवी शरीराचा एक भाग, अवयव, अ फिंगर, बोट. आता दुसरा वर्ड आपल्याला जो दिलेला आहे, लक्षपूर्वक पहा की दुसरा वर्ड आपला जो आहे, साऊंडकडे लक्ष द्या की तोच साऊंड हा मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये काय त्याचे अर्थ होतात आपण इथे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये बघूया. पहिलं बोट लक्षात आलं तुमच्या. पहिला वर्ड BOAT, बोट. बोट मीन्स इन इंग्लिश अ स्मॉल वेसल फॉर ट्रॅव्हलिंग वॉटर अँड इन मराठी बोट मीन्स अ फिंगर. नाव नेक्स्ट. आता सेकंड आहे तो आपल्याला इथं डायरेक्ट अर्थ दिलेला आहे, मराठीतला अर्थ दिलेला आहे की या उच्चाराचा शब्द डॉटर इन लॉ. आता डॉटर इन लॉ आपण कोणाला म्हणतो. सुनेला डॉटर इन लॉ म्हटलं जातं. तर इथं आता आपला शब्द येईल सून, SOON, सून या ठिकाणी येईल. आता सून म्हणजे काय. लगेच. इन इंग्लिश अर्ली, EARLY, सून, अर्ली हा शब्द होईल. सून मीन्स अर्ली. तिसरा रोप. थर्ड वर्ड काय आपला रोप, ROPE. रोप मीन्स अ स्ट्रॉंग कॉर्ड. ओके. पण मराठीमध्ये रोप म्हणजे काय अर्थ होईल. रोप, रोपट, प्लांट. इन मराठी रोप, प्लांट.
ओके, लक्षात येते मित्रांनो. नेक्स्ट 4, लेक. LAK, लेक. लेक मीन्स पॉन्ड. पॉन्ड म्हणजे तळ. ओके, लेक. इन मराठी लेक, मुलीला लेक म्हटलं जातं. त्यामुळे इथं अर्थ काय येईल? डॉटर. डॉटर. पुढे नेक्स्ट वन, नेम. नेम मीन्स अ नेम ऑफ पर्सन, प्लेस और थिंग. पण मराठीत नेम म्हणजे नेम, एम, AIM, एम किंवा टार्गेट. मराठीत काय अर्थ होईल? एम और टार्गेट. नेक्स्ट, मोअर. मोअर. मोर म्हणजे मच, जास्त. मोर, मराठीत मोर पिकॉकला म्हटलं जातं आपण. मोर. मोर कोणाला म्हणतो? पिकॉकला. तर इन मराठी मोर म्हणजे काय? पिकॉक. मोर मीन्स पिकॉक. नेक्स्ट वन, केस. केस, सूट. ओके. आणि इन मराठी केस, हेअर. मराठीत केस याचा उच्चार काय होतो? म्हणजे केस हे कोणत्या अर्थानं? हेअर या अर्थानं वापरले जातात. अशा पद्धतीनं तुम्हाला एकच शब्द आहे, पण त्या शब्दाचा इंग्रजीत अर्थ काय आणि त्या उच्चाराचा मराठीत कुठल्या अर्थानं वापरला जातो तो इंग्रजी अर्थ लिहून घ्यायचा आहे. काय बोललो लक्षात आलं का? बघा, एक वर्ड की ज्या वर्डचं मिनिंग इंग्लिशमध्ये काय आहे ते आपण लिहायचं आणि तो वर्ड आहे त्याचा उच्चार मराठीमध्ये कोणत्या अर्थानं वापरला जातो ते आपण लिहायचं आहे. ओके, हा पॅरेग्राफ आणि हा तक्ता टेबल पूर्ण केलेला आहे. पहा पुन्हा एकदा. बोट, अ स्मॉल व्हेसल फॉर ट्रॅव्हलिंग वॉटर इन इंग्लिश अँड अ फिंगर इन मराठी. सून मीन्स अर्ली, डॉटर इन लॉ इन मराठी. रोप, अ स्ट्रॉंग कॉर्ड, plant in Marathi. Lake means pond in English and lake, daughter in Marathi. Name, a name of person, place or thing, and aim or target in Marathi. More, more means much in English and piece, peacock in Marathi. Case means suit and case means hair in Marathi. Okay, sound तोच पण डिफरंट युजेस अँड मिनिंग हे कसं होतं हे आपण पाहिलं. नेक्स्ट, फाइंड मोर सच इंग्लिश वर्ड्स विच वुड बी मिनिंगफुल इन युअर मदर टंग टू. इंग्रजीमधील आणखीन काही असे शब्द शोधा की जे तुम्हाला मदर टंगमध्ये वेगळ्या अर्थानं वापरता. फॉर एक्झाम्पल, मी आता काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तुमच्या लक्षात येईल ते. ओके, तर काही शब्द आपण घेऊया जे तुम्हाला पटकन ध्यानात येईल. फॉर एक्झाम्पल, फूल, FOOL. फूल मीन्स इन इंग्लिश FOOL. फुलला पण इंग्लिशमध्ये काय अर्थ म्हणणार? अ पर्सन हू लॅक्स सेन्स ऑर जजमेंट, की पटकन समजत नाही, लक्षात येत नाही. फूल, मूर्ख या अर्थानं आपण म्हणतो. पण इन मराठी फूल मीन्स फ्लावर. ओके, नेक्स्ट, सेकंड. आता उदाहरणार्थ मटर, MUTTER. मटर. मटर मीन्स टू स्पीक अंडर वन्स ब्रेथ इन इंग्लिश, बट इन मराठी मटर, ग्रीन पीस. ओके, मटरला मराठीमध्ये आपण काय म्हणणार? ग्रीन पीस. ग्रीन पीसला मटर म्हणतो. किंवा आणखीन एक शब्द सांगतो, की. की मीन्स इन इंग्लिश मेटल इन्स्ट्रुमेंट टू अनबोल्ट अ लॉक. लॉक काढण्यासाठी किल्ली वापरतो आपण, त्याला आपण की म्हणतो. पण मराठीमध्ये की. की. की, अ कंजक्शन जॉईनिंग टू सेंटेन्सेस. दोन वाक्य जोडण्यासाठी जो एक शब्द वापरला जातो, की, आणि, व, की या अर्थानं तो की शब्द तिथे येणार, की या उच्चाराचा. आणखीन एखादा, बाथ, BATH. बाथ मीन्स ॲक्ट ऑफ क्लिनिंग वन्स बॉडी विथ वॉटर, बरोबर. आणि बाथ मीन्स बाथ, बोलणं, स्पीच इन मराठी होईल स्पीच. त्याच्यानंतर समजा आणखीन एक शब्द, व्हाईट, WHITE. व्हाईट मीन्स
व्हाईट फ्री फ्रॉम कलर, पांढरा रंग. आणि वाईट मराठी, इन मराठी बॅड, वाईट बॅड. या पद्धतीनं आणखीन काही बरेचसे शब्द तुम्ही घ्या आणि त्यांचा उच्चार पहा, त्या शब्दाचा इंग्लिश मिनिंग आणि त्या उच्चाराचा मराठी मिनिंग काय होतं हे आपण सगळंच इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट थर्ड गेम, रिडल्स. ग्रुप ॲक्टिव्हिटी. The teacher divides the class in 4 groups. Teacher asks the groups to read the riddles and choose the correct answer for each one. The group that finishes correctly first is the winner. आपण गट करून हा खेळ खेळायचा आहे. पण आता तुम्ही हा खेळ खेळू शकता. काय आहे बघा खेळ, की Teacher asks the groups to read the riddles and choose the correct answer for each one. The group that finishes correctly first is the winner. बघा, मी वाचतो, तुम्हाला उत्तर येतं, तुम्ही सांगू शकता मला. What comes down but never goes up. What comes down but never goes up. काय असं आहे की जे खाली फक्त येतं, वर जात नाहीये. आता वातावरणही तेच आहे बाहेर, बरोबर. रेन. काय उत्तर येणार तुमचं या ठिकाणी? रेन, पाऊस, की जो फक्त खाली येतो पण पुन्हा वर जात नाही. रेन. नेक्स्ट, व्हॉट हॅज हँड्स बट कॅन नॉट क्लॅप. हात आहे पण टाळी वाजवत नाही, असं काय आहे? क्लॉक, बरोबर. किंवा आणखीन तुम्ही वॉच असंही म्हणू शकता. तिसरा, व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. नेक मान आहे पण डोकं नाही. कशाला? बॉटलला, बरोबर. बॉटल की नेक आहे पण हेड नाही आहे. नेक्स्ट, व्हॉट कॅन यू सी इन अ कॅलेंडर ॲज वेल ॲज इट इट अप. असं काय आहे की तुम्ही जे कॅलेंडरमध्ये पाहता आणि खाताही. आपण काय खातो? डेट्स खातो, बरोबर. डेट्स. अँड लास्ट वन, व्हॉट बिलॉंग्स टू यू बट इज यूज्ड मोर दॅन अदर्स. की जे तुमच्या मालकीचं आहे पण त्याचा वापर इतरच जास्त करत असतात. हे काय आहे? युअर नेम. की ज्या नावाचा उपयोग, हे नाव तुमचं आहे पण वापर मात्र ह्याचा बाकीचेच करत असतात. पहा पुन्हा एकदा. व्हॉट कम्स डाऊन बट नेवर गोज अप. रेन. व्हॉट हॅज हँड्स बट कॅनॉट क्लॅप. क्लॉक और वॉच. व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. बॉटल. व्हॉट कॅन यू सी इन अ कॅलेंडर ॲज वेल ॲज इट इट अप. डेट्स. And what belongs to you but is used more by others, your name. Okay friends, in this way, in the today's video, we have played the 3 games. First one, anagrams. Second one anagrams. Second one, mother tongue or other tongue. अँड लास्ट वन रिडल्स. या पद्धतीनं आपण या वर्ड प्लेमध्ये आज 3 गेमची माहिती घेतलेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीनं ॲनाग्रामचा अधिक सराव करा. 3 अक्षरी 3, 4, 5, 6 अक्षरी शब्द घ्या आणि त्यातीलच अक्षरं मागं पुढं करून क्रम अक्षरांचा बदलून नवीन इंग्रजी शब्द बनवा. त्यानंतर मदर टंग, अदर टंग शब्द घ्या, त्यांचा उच्चार, शब्द, त्याचा इंग्रजीतला अर्थ आणि त्या उच्चाराचा मराठीत कोणत्या अर्थाने येतो किंवा हिंदीत कोणत्या अर्थाने येतो तेही पहा. आणि त्यानंतर रिडल अशी छोटी छोटी कोडी तयार करा. ओके फ्रेंड्स, हे असं तयार करून तुम्ही तुमच्या वहीत लिहून पूर्ण करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.